महत्वाचं काय ह्याच्यावर माझं लय प्रेम आहे पहिल्यापासून. म्हणजे जेवढं मी भारतवर प्रेम केलं तेवढं ह्याच्यावर, कारण ह्यानं माझ्या जेव्हा जेव्हा म्हणजे वाईट काळात भारत होता म्हणजे गेला का नाही तेव्हा ह्यानं माझी साथ दिली. म्हणजे माझ्यासाठी कधी पण आलाय. आणि एक काय मनात आलं म्हणून म्हणलं त्यांची दोघांची गाडी पळवायची आणि मगाची गाडी कडनं पळाली आणि महाराजांच्या आशीर्वादानं जे काही नशिबात आहे ते घडल. आणि आज राहिला राजा ह्याच्या अधिकार 3 वेळा झालाय हिंद केसरी इथं. आणि जर रैनाला जर हिंद केसरी करत असेल तर काहीतरी तेव्हा अजून इथं घडवून दाखवल. घरच्या हा या कष्ट करायची माहिती आहे मला. आणि भारतच्या नंतर रैना नाव करतोय आणि त्याची माझं म्हणजे ह्यो साथ देतोय आणखीन. आणि आज पण काहीतरी करावं म्हणजे इच्छा आहे आमची एक की आज राजानं रैनाला काहीतरी आज हिंद केसरी डबल करावं. पहिला बैल मागितलाय सगळं झालं, पण जी इज्जत आहे ही पैशाने भेटत नाही. बैल देऊन काय करायचं आहे. आज त्याची म्हणजे राजा आहे की त्यांची इज्जत आहे सगळ्यात मोठी. तेव्हा आजचा उद्या पळल न पळली म्हणजे नंतरची गोष्ट आहे. आणि तो पळणार का तर पळतोच. आणि आज त्याने दाखवून दिलं कडनं त्यानं गट काढला. आता बाहेर आहे रैनाची 100% काहीतरी होईल. काही मैदान तर खूपच छान झालं. आता बघू सेवागिरी महाराजांची इच्छा असेल तर गाडी फायनलला बसेल. आमच्याकडे बैलाला जीव तेवढा लावितात. मग आम्ही काही जीव लावत नाही का? अरे मालकाला बैल कधीच नाही मारणार, सांभाळणाराला त्याला कधीच नाही तर जीव लावतो म्हणला आम्ही काही जीव लावत नाही का? नाही. जीव लावतात तुम्ही, पण आमचा जीव. बरेच जण म्हणतात पुढे काय चालतात. कडनं 1 नंबर तासा बैल पळाला, शिमी लागलाय मध्ये, बघू नशिबानं साथ दिली. आपण माळेगाव कारखान्यावर खरेदी केलेला बैल आहे. म्हणजे ऊस तोडीत आणल्या तोडीतला. कोसेगावच्या मैदानाला शिस्त बिस्त 1 नंबर असते. आणि महत्वाचं मानाचं मैदान आहे. तुम्ही बाकीची 10 मैदान केली तरी या एका मैदानात सर येत नाही. आयला चांगलं जुळवून घेतले बाबांनी, आहे का नाही? सगळे बघा, सगळा साज आपलं सुट्ट्या मेकर बसली, सगळा ड्रायव्हर सहित सगळं आदत मध्ये गाजून बसलाय, आहे का नाही? नव्याने काय ओळखीची गरज नाही. बैलाचं पण बघायला लागतंय ना अगोदर. बैल आपला किती महिन्यानंतर पळतोय बाबा, किती थांबलाय किती, ती पण बघायला लागतंय ना. आणि ज्यावेळेस बैलाचा आता कसं आहे, जसं जसं ऊन लागेल तसं तसं ताप पडेल तसं तसं बैल आता चालू होतंय. फरक नाही, नेहमीप्रमाणेच ही जी सेवागिरी महाराजांचं जे मैदान आहे ना, ही पारंपरिक मैदान हिंद केसरी असल्यामुळे ही कसं आहे की भारतात म्हणलं तर मोठं मैदान आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात काय दुसरे पारदर्शकता तर आहेच, त्याचा काही विषयच नाही. आणि मैदान रितसर होतंय. आणि किरण अप्पाचा फॅन आहे, माग भारत केलाय आणि माग आप्पा. गद्दारांच्या काळात आम्ही निष्ठावंत, आप्पा फॅन आणि भारत फॅन. आप्पा आज सगळं अनपेक्षित घडते. म्हणजे बऱ्याच जणांनी प्लॅनिंग केलं तरी सक्सेस होत नाही, किंवा आपण पण नियोजन लावली तरी सक्सेस होत नव्हती. आणि आज सेवागिरींची चांगली कृपा आहे आणि शुभाशीर्वाद आहे. नाही महत्वाचं काय ह्याच्यावर माझं लय प्रेम आहे पहिल्यापासून. म्हणजे जेवढं मी भारतवर प्रेम केलं तेवढं ह्याच्यावर, कारण ह्यानं माझ्या जेव्हा जेव्हा म्हणजे वाईट काळात भारत होता म्हणजे गेला का नाही तेव्हा ह्यानं माझी साथ दिली. म्हणजे माझ्यासाठी कधी पण आलाय. आणि एक काय मनात आलं म्हणून म्हणलं त्यांची दोघांची गाडी पळवायची आणि मगाची गाडी कडनं पळाली. आणि महाराजांच्या आशीर्वादानं जे काही नशिबात आहे ते घडल. आणि आज राहिला राजा ह्याच्या अधिकार 3 वेळा झालाय हिंद केसरी इथं. आणि जर रैनाला जर हिंद केसरी करत असेल तर काहीतरी तेव्हा अजून इथं घडवून दाखवल. आणि आप्पा आज फॅन फॉलोअर्स लय आलेत. म्हणजे भारतचे फ्लेक्स आहेत किंवा स्वतः वैयक्तिक आप्पाचे फ्लेक्स झळकायला लागलेत लय मैदानात आज. म्हणजे माणसं शोधत होते की आप्पा कुठे इतके दिवस, मग कुठं होता दिवस इतके दिवस, कसा संघर्ष चाललाय काय? संघर्ष हा या कष्ट करायची माहिती आहे मला. आणि भारतच्या नंतर रैना नाव करतोय आणि त्याची माझं म्हणजे ह्यो साथ देतोय आणखीन. आणि आज पण काहीतरी करावं म्हणजे इच्छा आहे आमची एक की आज राजानं रैनाला काहीतरी आज हिंद केसरी डबल करावं. आणि बऱ्याच जणांना चटणी भाकरीचा विषय माहित नाही. मी मुलाखत घ्यायला आलतो घरी, तिन्ही सांग झालती आणि त्यावेळी परिस्थिती मी बघितली आणि आमचे लयच विषय रंगले होते. आणि कडबा अगदी म्हणजे राजाला आपण म्हणतो ना खाण्याजोगा नव्हता. ही वस्तुस्थिती होती की त्यांची परिस्थिती त्यावेळेस बाबांनी त्यांचे ते ट्रॅक्टरचं मुंडकच राहिलेलं, ट्रायली विकली किंवा काय पिकअप विकली. मस्त त्यांचा दिवस आला असतं. आणि त्याच्यावरून आम्ही बोललो होतो की खरोखर चटणी भाकरीचा पैलवान आहे. ₹1 बैल मागितलाय सगळं झालं, पण जी इज्जत आहे ही पैशाने भेटत नाही. बैल देऊन काय करायचंय. आज त्याची म्हणजे राजा आहे की त्यांची इज्जत आहे सगळ्यात मोठी. तेव्हा आजचा उद्या पळल न पळली म्हणजे नंतरची गोष्ट आहे. आणि तो पळणार का तर पळतोच. आणि आज त्याने दाखवून दिलं कडनं त्यानं गट काढला. आता बाहेर आहे रैनाची 100% काहीतरी होईल. काहीतरी 100% यश येणार. आणि सेवागिरींना पण सगळं माहिती, त्यांचा आशीर्वाद आहे. आणि राजाच्या जोडीला आता रैना आहे
एका गाड्यात पळून त्यांचं आज होईल कलम चांगलं. 100%. आणि राजाचं म्हणलं ना ते एक त्या आईंचा एक तिसरा पोरगा असल्यासारखंच आहे, म्हणजे नाही का, त्याला पण बोललेलं बिललेलं कळते सगळ्या गोष्टी. आजचा कसा अनुभव आहे तुमचा? काय आता पहिला एक नंबर झालाय, गाडी पण खट्ट पळाली. ह्याच्या आधी एकदा गाडी पळाली होती, आता बी खट्ट पळाली गाडी. तसं काय नाही एवढं, आणि आपणच केलाय. ह्या वेळेस आप्पा म्हणजे तुम्ही नाही का आपण वैभवून पहिला केला, वैभव कदम मिळता बर राजा. बर, म्हणजे ह्याच्यात खरं आप्पा सगळं माणसाचं मनोमिलन होणं जास्त महत्वाचं आहे बैलांपेक्षा. आणि ह्या बैला हजारो लाखो जणांची एक आशा आहे, म्हणजे राहिला पाहिजे, यानं गुलाल भेटला पाहिजे. आणि ती आशा महत्वाची असते बैलगाड्यात कुठल्याही गोष्टीत. ही गोष्ट राजाला भेटली पाहिजे, राजा जिंकला पाहिजे, आणि त्याच्यावरती प्रेम आहे माणसांचं. ती भेटणार बर का आप्पा. आपण म्हणून किंवा पैसे देऊन गर्दी जमवत नाही अशातला भाग नाही. आणि जसं गट पास झाला, मी लाईव्हला चालू गाडीत बघत होतो, गट पास झालेल्या पब्लिक जे आरळलं होतं ना, आरोळ्या दिलत्या ना, ते विकतचं नाहीये प्रेम. आणि ते राजासाठी जे एक आपुलकी आहे ना, वेगळं प्रेम. आणि ह्या माग भारतच्या मागे कष्ट घेणारा एक आप्पा, ते एक दोन चेहरे, यासाठी आज गर्दीनं उत्स्फूर्त म्हणजे लोकांचा पाठिंबा होता. धन्यवाद. आज भारत आणला होता. भारत पण लागलेला 2 चकड्यांना लागला आज, सगळ्यात फास्ट पळाला. आणि आता पण जेवढी गाड्या पळाला त्याच्यापेक्षा जास्त गाडी लागली अंतरानं, पण नशिबाने साथ दिली नाही, थोडी गाडी फॉल झाली त्याच्या पुढे, गाडी जरा फॉल झाली. म्हणजे थोडं 19-20 अजून आहे कुठेतरी बॅटला. आपण इच्छा होती आज काहीतरी करावं त्यानं. योग येईल त्याचा पण, आणि तो पण करून दाखवाल की बाप बाप होता तसं आपण म्हणतो नाही. काय आहे. चालतंय, जास्त वेळ घेत नाही तुम्हाला, शुभेच्छा देतो आणि थांबूया. कुशेगावच्या मैदानाला आलोय आपण. आज जरा आपल्याला लेटच झालता यायला, आणि लाईव्हला बघत होतो आपण. तर डायरेक्ट फायनलच्या आधी सेमीफायनलचे जे गट चाललेत, सेमीफायनल ज्यावेळेस आपण आलो, बघतोय समोरचा बैल आपण नाशिकचा आहे. तर आपण विचारूया, माहिती घेऊया त्यांच्याकडनं. दादा लय अग्रेसिव्ह बैल आहे, दुसरा एक आदत आहे, काय विषय? 4-6 होत आला आता. पण तब्येत त्याची आदत सारखीच आहे अजून. हो, तब्येतीला एक पहिल्यापासून एक सारखाच आहे. घोडा बैलात पडलाय का? हो, घोडा बैलात पळतो. त्यामुळेच तो. नाशिकला गेला का घोडा बैलात पळतो. प्रॉपर गाव कुठलं आपलं? आमचं खडकोजर तालुका, चांदवड जिल्हा, नाशिक. खडकोजर तालुका, चांदवड जिल्हा, नाशिक. आता पहिल्यांदाच आलंय का इथं? हा? पहिल्यांदाच आलाय इकडं? काय 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 बोलले? पहिल्यांदा नाही, मैदान करतो ना 8-15 दिवसात. कुशेगावला पहिल्यांदा आला का? कुशेगावचं मैदान पहिले. कसा अनुभव होता तुमचा? मैदान तर खूपच छान झालं. आता बघू, सेवागिरी महाराजांची इच्छा असेल तर गाडी फायनलला बसेल. बऱ्याच जणांची पिढ्यान पिढ्या जातात गट हो जायला इथं. बरोबर. तुम्ही नाशिकवर येऊन तुम्हाला सेवागिरींची कृपाचे म्हणू आपण, गट तरी निघाल तुम्हाला. गटाला बी चांगल्या गाड्या मारल्या. चांगल्या चांगल्या गाड्या होत्या आज गटाला. पहिरेकरी कोण होते? नाशिकचाच बैल, नाशिकचा आहे. हो. तू कुठला आहे मित्रा? सातारा. इथलंच आहे तू, म्हणजे आपलं लोकल आहे. ही कशी काय तुझ्या ओळखीची? हे आमचे मित्र आहे. पहिल्यापासून बैल पहिल्यांदा आला ते आमच्या इकडे झाला. कुठं? आपल्याकडे हरपवाडी पाहिली. हरपळ वाटेल. हा, पहिलं पेडगावला बी मागणी त्याच्या सुंदर मध्ये पळाला बैल. बर. तिथं नशिबाने साथ दिली नाही, निमेट चक्र लॉक झालं टायर, हा, त्यामुळे मार खाल्ला गाडी. आजचं मैदान कसं चाललंय, काय वाटतं तुला? 1 नंबर चाललंय, पब्लिकने साथ दिली, मॅनेजमेंट 1 नंबर. बॅरिकेड मुळे यंदा काय पब्लिकचा त्रास झाला नाही? नाही, काहीच नाही. आता 1 नंबर तासावा आहे, पब्लिकने साथ. गाडी लागली सेमीला, 1 नंबर तासावर गाडी लागली पब्लिकला. मित्रा कुठलंही वासरू त्यामध्ये एका कासऱ्यावर आहे नाही ना? तुमच्या इकडे काय पद्धत आहे? सगळी एका कासऱ्यावर असतात? आमच्याकडे बैलाला जीव तेवढा लावितात. मग आम्ही काही जीव लावत नाही का? अरे आमच्याकडे कायम सुरू बैल एका दोरानं राहतो. हा. आणि मालकाला बैल कधीच नाही मारणार, सांभाळणाराला त्याला कधीच नाही. नाही, तो जीव लावतो म्हणला, म्हणला आम्ही काही जीव लावत नाही का? नाही, जीव लावतात तुम्ही, पण आमचं जीव लावण्याचा आणि तुमचा जीव लावायचा लय फरक. हा. कसं वाटतं, पहिल्यांदा आला इकडे? नाही, बऱ्याच वेळेस येईल ना, बऱ्याच वेळ येईल. पहिलं कुठलं मैदान खेळलं आधी हा बैल इथं? याच्या अगोदर बैल बऱ्याच इथं बैल फायनलला त्याला पळालेला आहे.
मनोहर पाटलाचाच बैल येऊ मोठ्या लखनवाल्याचा लहान लखन. बर आज कुणाबरोबर पायरा होता? आज याच्या बरोबर सोन्याबरोबर. सोन्याबरोबर. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. संभाजीनगर. हो हा, एक दावं म्हणलं की संभाजीनगर. हो बरोबर. काय हे आता दुगल मध्ये मोडते आपण म्हणून आहे ना. हो घरच्या गाईचं का विकत आणलेला? जे विकत आणलेलं किती वेळ गटात पडले काय? 11व्या गटात पळाला. हा नाही बादशाह हा कुठला आहे? संभाजीनगर. मग तुम्ही तिकडनं पायरा ठरवून आलता तुमच्या इथनं. हो कसं वाटतं आज पुशेगावचं हिंदी केसरी मैदानी आणि तुम्ही पहिल्यांदाच आला इकडे? हो नाही राणा येईल याच्या पुढे ये बी येईल 4-5 गुलाल करेल इकडं. आता बघू पुसेगावला म्हणलं जाऊ हिंद केसरीला. आधी इकडे कुठली कुठली मैदानी खेळला होता तुम्ही? भरपूर याना आदातला याचे 25 गुलाल इकडे सातारा जिल्ह्यात किती मैदान खेळला? हो का? हो कुठं उतरलाय बैल? हे पांगरीला पांगरीला. दहीवाडी पैसे काय नाव आहे बैलाचं? VIP राणा VIP राणा. आणि ह्याचं? बादशाह. बादशाह. कसा होता अनुभव आजचा? बघू आता गटाला तर चांगला गॅस लागला गाडीला. आता सीमित बघू यंदा मॅनेजमेंट चांगली होती, पब्लिकचा काही त्रास नाही ना? नाही मागच्या वर्षी चांगला यंदा. म्हणजे प्रगती चांगली. हो हो लय प्रगती. चला, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. बरेच जण म्हणतात पुढे काय चालतात, तर हे इलेक्ट्रॉल पावडर आहे जे आपण माणसाला ज्यावेळेस आपल्याला गरज पडती, डिहायड्रेशन होतं, तर बरेचदा आपण म्हणतो मुक जनावरे काय होते, शेवटी त्याला पण कधीतरी डिहायड्रेशन होतं, ते गरजेचं आहे. कसा होता भावा आजचा अनुभव? अनुभव म्हणजे काय, आता हिंद केसरी मैदान आहे, गटपात झाला तिथं समाधान मानलंय आम्ही पण. पिढ्यान पिढ्या जातात हा. हो कडनं 1 नंबर तासा बैल पळाला, शिमी लागलाय मध्ये, बघू नशिबानं साथ दिली तर. किती वेळ गटात पडला? मला आज यायला लेट झाला आज. 32 मध्ये. आणि पहिरेकरी कोण होते आपले? आमच्या गावाच्या शेजारी तरडगावचे आहेत. हा, आपण कोरेगावात मुलाखत घेतलेली, हा त्याच्यावर चॅनल हॅक झाला आपला. कोरेगावला मुलाखत घेतली त्यावेळेला आम्ही तिथं जे हिंद केसरी झाला स्वराज, त्याचा आमचा गटाला सामना होता त्याच वर्षी. हा, परत आम्हाला शिमी कडनं लागला, मार खाल्ला. आहे यंदा आता चांगले चान्स आहेत. आणि नियोजन कसं वाटलं आज? जरा पब्लिकचं काय एवढं डिस्टर्बन्स नाही? नाही काय नाही, एकदम चांगलं आहे. एवढं पब्लिक आहे तरी पण मध्ये कुठं नाही, कोणाला त्रास नाही, काय नाही. चांगलं सहकार्य झाले यंदा, नियोजन चांगले. नियोजन चांगलं. आता मधल्या तासावर आहे? हो, किती वेळा सेमी ते? 5व्या सेमीत 5 नंबर तास. चालते, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. ते कुठलं मैदान होतं परवा दिवशी? बाळ्या लय पाळला बघ, त्याला माहिती का? ही सगळी खंडाळची पोरं आलेत बाळ्याला घेऊन. भावा त्या दिवशी लय पुकारलं समालोचकांनी. कुठलं मैदान होतं बाळ्या पाळला लय बघ? हा, बराडच्या मैदान ना, आदतच्या मैदानाला. कोण होतं पायऱ्यात वासरू? तेच वासरू आहे का आज? जुळलाय ना बैल आता? आता जुळला मागल्या वर्षी. मेन मालक कोण आहे याचा? कंपनीत असतात का आम्हाला प्रमोद सीट बर. आणि तुम्ही सगळी मालक येत नाही? मालक आपलं काम करतोय, हजेरी बुडली नाही पाहिजे. अरे हे तर पैसे लय लागतात. हा, नाही पण काम पण केलं पाहिजे. क्षेत्रात लय पैसे लागतात. काय तुमचा अनुभव? हे काय घरच्या गाईचा काय विषय होता त्यांचा? विकत घेतलेला. कुठं आणलेला रे? कुठं आणलेला बैल? आपण माळेगाव कारखान्यावर खरेदी केलेला बैल आहे. म्हणजे ऊस तोडीत आणल्या वे? म्हणजे बैलगाडीला चालत जातोय ह्यो? हा ऊस तोडीला होता बैल, गाड्याला होता बैलगाडी. आयला तब्येत बी त्याची मजबूत आहे तशी, नाही का? वाटते बी तसलंच ते. पण तुम्हाला कशावरून वाटलं की एवढ्या टनातलं काम करणारा गाडी इथे छकडीला पळल म्हणून? आता मालकाची पारकच तशी होती. पलटण मध्ये आणलेला फेऱ्याला ती पळाला, तिथं ती लय पळाला, खरेदीच करून घेतला आम्ही. कितीला आणलेलं काय ते भावानं? नाही एवढं सांगते ना, शेटलाच माहिती. बघा मित्रांनो, ऊसाच्या गाडीला चालत जातं एक दिवस,
आणि फेऱ्यात कधी नशीब पालटलं त्याचा फेरा फिरला आहे का नशिबाचा. आणि आज इथं सेवागिरी महाराजांच्या कृपेने आज बाळ्या भाई बी त्याला म्हणते आहे ना, बाळ्या आज इथं खंडाळावाल्यांचा आला इथं. खंडच बारामती. खंडचचा खंडच बारामती. खंडच बारामतीतला बाळ्या आज इथं आलाय. वेल शांत आहे ना, मारतो. कोण करतं त्याचं निगा वगैरे कोण राखतं काय? विजय ड्रायव्हर एक असतात आणि आपले शेटच आहेत प्रमोशन म्हणून तीच करतात नियोजन बाळ्याचं. बर बडावलं नाही ना बैल? नाही नाही तसलं काय नाही. भरल्या गेला कधी? गैल नाही सोडला? काहीच नाही काय नाही तसलं काहीच नाही. सोडला होता घरच्या घेऊन. हा पण नाही काय राहिली नाही का? नाही. म्हणजे गै पलटली का राही ना? नाही जात उडीच मारत नाही. बरं हेच उडी मारत नाही. चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. सोन्या आज तुझं लय नाव झाले आणि त्या दिवशीच्या बाळ्या पडला आणि हे वासूर होत म्हणजे लय समालोचकांनी लय पोकारलं नाही का बाळ्याबाईने गाडी जे काढली ते. काय ते आता ऊस तोडच्या ह्याच्यात होता बैल, ऊसाच्या गाडीला चालायचा तसला बैल आज घेऊन खरेदी करून ती पोरं पळवतात, नाद करतात. म्हणजे कसं नशीब पलटल सांगत नाही. आता तू इतकी पहिल्यापासूनच पळत होता. हा मालकाला आवडला तो बैल, त्यांनी घेतला बैल. शेवट घेतल्यावर कष्ट असतील बैलाला, त्यांनी कष्ट घेतले त्या बैलाला आणि तो बैल लागला पळायला. आता इतक्या वर्षात तुझं आता लहानपणापासून गाडी आणतोय, तुझं पण काय लय वय नाही, पण कसा अनुभव आहे तुझा आजचं जे मैदान पुशेगावचं एकदम मॅनेजमेंट जे चांगली केली तसं? पुशेगावच्या मैदानाला शिस्त बिस्त एक नंबर असते आणि महत्वाचं मानाचं मैदान आहे. तुम्ही बाकीची 10 मैदान केली तरी या एका मैदानात सर येत नाही. एवढं म्हणजे या मैदानाला मान आहे मोठा. आज गड गावला तरी लय. हो आज गटगाव हे वासरू दाखवूया आपण. वासरू कुठून आणलेले हे काय? वासरू हे तमिळनाडून घेतलं होतं. कुठून? तमिळनाडू. गाडीत नाला होता कोण. गाडीत नाही घेतलं होतं का? अजून दात नाही लावला ना? नाही अजून अजून 4 महिने लावला. म्हणजे आदत असून ते राहायला चांगले. गट काढला बाजारला. कुठल्या गावात असते हे वासरू? बोरला असते आमच्या इथं रामसवाडीला. बोर मध्ये? हो आपल्या घरी. आता बोरला पण तुमच्या बैल लय चांगली चांगली येऊन गेली. म्हणजे भोला असेल, पहिलं चेतक असेल, हो नाव केलेली. चांगली बैल पळत. आता तुमची इथली बैल आलीत का इकडं? आज नाही कोणाला, आज आमचा खोंड आणला. एवढंच? हा एवढं गट पास केला. काय वासराची खासियत आहे या? वासरू बाई दोन्ही खांदी कडे कडेने पळते म्हणजे पैर करायचा बैल विचारा तू कुठल्या खांदी जास्त बोलतो त्याच्या अपोजिट खांदी आपला खोंड घालायचा. आता तुमच्या इथं बघ शॉर्ट पल्ल्यात जी पळतात ती तुमच्या इथं अख्खी बोर तालुक्याचा बादशाह होतात. म्हणजे अख्खा सीझन धुवून खातात. मग तुमच्या इकडे 600 फुटाचाच पल्ला राहते शॉर्ट मध्ये. शॉर्ट पल्ला असतो. मग त्या पल्ल्याला ही वासरू चालते का चांगलं? आपल्याला वासरला तर तू एंड एकसारखं स्पीड आहे. बर म्हणजे 600 फुटाला बी चालणार, 500 फुटाला बी चालणार, 1000 फुटाला बी चालणार. म्हणजे खालनच ते जाते टाकून. खालीच टाकून देतो. शिवूनच घेत नाही गाडी, शिवूनच घेत नाही. कडने असलं तर डबल स्पीड आतल्यापेक्षा. आता एक ग्रुप मध्ये का वैयक्तिक माल आहे? वैयक्तिक मास होतो. तुझा आहे का स्वतःचा? ते आमचे मोठे बंधू. बैल काढवला यांनी. काय नाव पहिलवान? राजा हातात धरा. नमस्कार, मी सुट्टी मेकर कुमार शेठ चव्हाण रामसवाडी. मी सोनावरचा मोठा बंधू. मग दोघं सख्खे भाऊ आहे तुम्ही? सख्य भाऊ आहे. आईला चांगलं जुळवून घेतले भावानी आहे का नाही? हा हा सगळे बघा, सगळा साज आपल्या सुट्टी मेकर बसली, सगळा ड्रायव्हर सहित सगळं. आणि मुळात आहे ना हे क्षेत्र आहे ना असं एकीशिवाय काय नाही. सगळी दोघं राहिले, सगळे आमची भावकी. त्यातनं बाहेरचं कोणच नाही. सगळे भाऊकी. सगळे ड्रायव्हर आहेत, 3 ड्रायव्हर आहेत, 3-4 सुट्टी मेकर आहेत. सगळे आमच्या साधे साधे. म्हणजे आपल्या गावरान भाषेत बोलायचं झालं तर कोण तुम्हाला थुका लावू शकत नाही ह्याच्यात. काय का नाही? आमच्या भागात तालुक्यात तिकडे ना टॉपची बिल्डिंग म्हणून आम्हाला ओळखते सगळं. बर कमी दिवसात कमी दिवसात कुठलं म्हणजे काय लढायचा विषयच नाही अजिबात. काय सगळं काय असतं ते ओके म्हणजे. आता ते तुम्ही जी सगळी सांगड घातली ना सगळे भाऊ गटूनच आहे. सगळी सगळी तर बऱ्याचदा ड्रायव्हर असू नाही तर सुट्टी मेकर, तुम्ही दोघं सख्खे भाऊ असल्यामुळे तुम्हाला काय अडचण नाही. पण ह्या गोष्टी बऱ्याच जणांचा अनुभव बरं का, की लोक म्हणतात की ड्रायव्हरनं गाडी आणली नाही, सुट्टी मेकरनं मुद्दामच पाय पुढे घेतला, असं काही ना काहीतरी होतं. बरोबर आहे. होतं बरं का सगळं प्रत्येकाच्या ह्याच्या असतं नाही का. काय ती बैल आहे त्याला काय सांगून करणार आहे का तवा. होतं मागं पुढे एवढं तेवढं नाही का. आपलं आपण सगळे तर मी जरी नसतो तरी आपला स्वप्न शेटी म्हणून उतरलीच आहे.
तो सोडतो. बैलच आपला सगळ्यांचा म्हणून नाही का, सगळं आपलं ड्रायव्हर सहित सगळं जमतं. म्हणजे एकंदरीत आता नियोजन करताना आपल्यातलीच हुकमाची पाहिजे ते एकदम घरची हक्काची, घरची घरची काय असेल ते घरचं. सोडायला पण आणि गाडी हाणायला पण. गाडी आणण्यापासून धरण्यापासून सगळं आपली सगळी पोरं बिल्डिंग. हे किती जण आलाय आज तुम्ही? 15 जण असते काल झालंय का? आमच्या पण 15 आले आणि बाहेरची तशी मग 50 जण असते अशी. हा. सगळे आपलं पहिलं एक बैल आहे यांच्याकडे. चालते. किती वेळा सेमीत आहे तुम्ही? नव्याशी मी साधून बघा. आज कसा तुझा अनुभव आता? तू एवढे मैदान आणतोय आणि आजचं जे मैदान काय दडपण होतं का आजच्या मैदानात? कारण जबाबदारीने एवढं मोठं पुशेगावचं मैदान म्हणल्यावर विषय काय असतो, मी शक्यतो जास्त गाड्या आणत नाही. आपली घरची आणि ते चित्र जे आणतो तेवढी, ते चित्र जे आणली नाही एवढी एक आपले एक 2 गाड्या जास्त गाड्या नाही आणत. जास्त गाड्या नाही आणत. चालते. चला, तुम्हाला शुभेच्छा देऊन आपण इथेच थांबूया. परवा आपल्या खटावच्या मैदानात 9-12ला राहिलेला बैल आप्पांचा सर्जा. बुधचा सम्राट पण इथं सेमी फायनलला आलाय. कुणाच्याकडे असतो बैल? कुणाकडे असतो बैल? परवेज मुलांनी बुध. परवेज मुलाने. किती वेळ गटात राहिलाय? किती वेळ गटात राहिलेला? 96. आणि पायऱ्या कोणाचा? बाबा जगताप यांचा तिरंगा सासवडचा. तुमचे ते मुलांचे अजून एक समाजात होता ना एक बैल कोसा होता, गळवण लय मोठी होती त्याची 1-2 वर्षापूर्वी. नाव नाही लक्षात. फलटणच्या मैदानात आलते बघा ते. नाही एवढं नाही आठवत. म्हणजे ते मुलांच्या समाजातलेच आहेत, पण त्यांना लय जुना नाद आहे. पहिली बी बैल लय झालते त्यांचे. आमच्यात घरी नाद आहे फक्त. तुझे वडील असतात का मैदानाला? काय नाव त्यांचं? हा, ते फलटणच्या मैदानाला होते. एक कोसा बैल होता त्यांच्याकडे. गळवण बिळवण लय होती नाही का? बैल आता बरीच असते. आता बी 3 आहे फक्त एक आहे का? चांगलंय. आज कोणाबर होता पायरा? बाबा जगताप तिरंगा. हा, तिरंगा बरं होता म्हणला नाही का? 1 नंबर तासावनं कडे नव्हता बैल. ह्याच्या 10 रुपयाच्या कालव्यात काय बोलते आपण? आपल्याला बी ताळमेळ लागायला. किती वेळ आता सेमीला? किती वेळ? 12 नंबर ते मी. 12ला का? शेवट म्हणजे अजून लेट आहे. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. आदत आहे का वासरू? दुसरा आहे. कुठल्या गावातले? माळशिरस. 85 मध्ये राहिले वासरू. देखणं आहे चांगलं. अहो, कुठला पहिला? कोराळे. हा कोराळे. शिर्डी जवळून 7 किलोमीटर. शिर्डी अहिल्यानगर. तिकडच्या कोराळ्यातलं. हो. आम्ही म्हणलं छोट्या ड्रायव्हर कोराळ्याच्या गावचा आहे. हे बैल बघतोय आपण. बकासूर सारखाच आहे. मूर्ती लहान पण कीर्तिमान. तुमचा पहिलाच अनुभव इकडं? पण नाही, श्रीनाथ केसरीला होतो. नाही, सातारा भागात. हो, सातारा भागात पहिलाच. कसं वाटलं आज एवढं मोठं मैदान तुम्ही छान ऐकून वाटलं. असाल नियोजन एकदम पहिलं? मस्त आहे. एकदम व्यवस्थित नियोजन आहे. एकदम वेळेत मैदान चालू आहे. किती बैल आणलेत काय? बैल एकच आणलेला आहे आम्ही. आणि हा, त्याच्या चाललंय का? जोडीला कराडचा बैल आहे. कराडचा बैल आहे का? हो, रफ्तार 55-44 म्हणून. रफ्तार आहे. कसा अनुभव होता आज? एवढी गर्दी असून पण मॅनेजमेंट चांगली आहे. हो, मॅनेजमेंट चांगली आहे. सर्व नियोजन वगैरे व्यवस्थित आहे. घोडा बैलातला बैल आहे. हो, घोडा बैलातला बैल आहे. घोड्यात पण टॉपलाच पळतो, बैलात पण टॉपलाच पळतो. बैलाला बैल जर पुरला तर सांगूनच गाडी मारतो. म्हणजे आजचं नियोजन कुणी गेलं तर कसं झालं नियोजन? आजचं नियोजन आमचे मित्र ते याचे कराडचे मित्र आहे आमचे, आशिष सूर्यवंशी म्हणून. तर त्यांचे आणि आमचे फोन होत राहत्या. ते कराड भागात जर आलो आम्ही कधी तर आम्हाला मदत करत राहते. अशा हिशोबाने आम्ही त्यांच्याच बैलाबरोबर पायरा घेतला यावेळेस. आता बैल इथं राहणार आहे का परत माघारी घेऊन चाललंय? नाही, माघारी जाणार आहे पुन्हा. माघारी. हो हो. तुमच्याकडे एवढी मोठी मैदान नसतात ना? पण नाही, आमच्याकडे एवढे मोठे नसतात, पण आता लागले बरेपैकी चांगल्यापैकी नियोजन होऊन. म्हणजे बक्षीस मोठी यायला लागली हो, तुमच्याकडे? मोठे बक्षीस यायला लागले. वाढायला लागली.
मग हे सगळ्या मागे का नाही बुलढाण्याच्या बाब्याला कारणीभूत आहे. हा 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 बुलढाण्याच्या बाब्याने पहिली एंट्री केली इथं बरोबर बरोबर आणि जे नाव गाजवलं मग तुमच्या त्या हळूहळू भागातून गोडा बैल किंवा काय बैल हळूहळू इकडे चांगली सरकली बरोबर बरोबर आणि मग हिथं चांगलं नाव लौकिक म्हणून हिंदकेसरी व्हायला लागली हो बैल. म्हणजे गरीबाची बैल उजेडात यायला लागली. आणि त्या बेसवरती आता तुमच्याकडे पण बक्षीस भरघोस व्हायला लागली. हो भरपूर बक्षीस व्हायला. पहिलं म्हणजे थोडक्यात बैल बक्षीस असेल तुमची. हो चालतंय, शुभेच्छा तुम्हाला. हो चालेल, धन्यवाद. प्रत्येकाचा काळ असतो आणि आदत मध्ये गाजवलेला चिक्या येते. लगन शेट किती 9व्यात पडला का? आदत मध्ये गाजून बसलाय काय का नाही? नव्याने काय ओळखीची गरज नाही. सध्या काय कुठं काय होतं, काय थोडेच मैदानात दिसतंय काय? नाही आता काय झालंय बैलाचं पण बघायला लागतंय ना अगोदर. बैल आपला किती महिन्यानंतर पळतोय बाबा, किती थांबलाय किती, ती पण बघायला लागतंय ना. आणि ज्यावेळेस बैलाचा आता कसं आहे जसं जसं ऊन लागेल तसं तसं ताप पडेल तसं तसं बैल आता चालू होतंय. हे देशी खिल्लारची ही खासियत आहे. खासियत आहे देशी खिलारची. आता तुमचं त्यावेळेस हिंदकेसरी झाला तुम्ही हा आणि आजचं मैदान काय फरक जाणवत तुम्हाला? फरक नाही, नेहमीप्रमाणेच ही जी सेवागिरी महाराजांचं जे मैदान आहे ना, ही पारंपरिक मैदान हिंदकेसरी असल्यामुळे ही कसं आहे की भारतात म्हणलं तर मोठं मैदान आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात काय दुसरे पारदर्शकता तर आहे, त्याचा काही विषयच नाही. आणि मैदान रितसर होतंय. आणि ह्यो कसं आहे या मैदानात ज्या वेळेस गट निघल त्यावेळेस ते फायनलचाच गुलाल म्हणायचं आणि गट काढणारानं सुखी समाधानी राहायचं. गट निघाला तरी लय येतं. लय मोठा आहे. आणि आज एवढं चांगलं मॅनेजमेंट आहे की पब्लिक काय आत आलं नाही निकालाला. नाही नाही, आणि इथं कसं झालंय कमिटी सक्षम आहे, ट्रस्ट देवस्थान ट्रस्ट सक्षम आहे, कमिटी सक्षम आहे. त्याच्यामुळे आज पब्लिकचा याचा काही विषयच येत नाही ना इथं मैदानात. बरोबर. संपूर्ण ती मॅनेजमेंट त्यांनी भरपूर केलेलं आहे आणि पब्लिकनं पण सहकार्य केलंय त्यांना, म्हणून हे मैदान आज व्यवस्थित चाललंय. आता बरेच दिवस झाला आपली काही गाठ भेट पडली नाही, म्हणजे घरी पण येणं झालं नाही. आता घरच्यांचं काय अपेक्षा आता काय? घरच्यांची अपेक्षा का नाही, घरी सकाळी सांगितलं आपल्या बैलाला गट निघाला तरी आपल्याला समाधानी आहे असं घरच्यांचं पण म्हणणं आहे. तुमच्या वडिलांचं तर लाडकाच येतो, म्हणजे हो, कासरा मोकळा सोडला तरी त्यांच्यापेक्षा हाक मारले की येतो. हो अजून सुद्धा आपण व्हिडिओ बनवला होता. या पब्लिक मध्ये आता कासर काढून सोडून द्यायचा, त्यांच्या मागे कुठं म्हणाल तिकडे जाणार ते. आजी काय म्हणली येताना? आजीचं काय बोलणं नाही झालं, तिला माहितच नाही आम्ही आलो. सकाळी 9व्या गटात गाडी असल्यामुळे ती झोपेतनं उठली बी नव्हती उठली का? आम्ही मैदानात ना आपण मुलाखत घेतली त्यावेळेस आजीला पण एकदम भारावून आलत. हा 12 आलं. आता काय आलं, आपलं पहिलं चॅनल हॅक झालं ना, हा त्याच नावानं परत आपण चॅनल काढलंय. हा बरोबर आहे. चालतंय, चला शुभेच्छा देतो तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू.